नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। सध्या मी रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महानगरपालिका जी येते त्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं इथलं कव्हरेज करण्यासाठी आलेलो आहे। सध्या मी महानगरपालिका पनवेलची जी आहे त्यामध्ये येणाऱ्या पाले खुर्द या गावामध्ये आहे आणि कशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। खरं तर पनवेलचा जर आपण विचार केला तर तो शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला समजला जातो। मात्र या ठिकाणी विधानसभेला भाजपचे आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं नागरिकांमध्ये काय चर्चा आहे, त्या लोकांच्या समस्या काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी सध्या मी पालेखुर्द या गावामध्ये आहे। काय नक्की चर्चा आहे ते मला जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? विष्णू जोशी। विष्णू जोशी। आता पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, सध्या कोणाच्या हवा इकडं? हा तर शेका पक्षाचा बालेकिल्ला आहे। इथं संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष, आम्ही जवळजवळ शेतकरी कामगार पक्ष म्हणजे 80% शेतकरी कामगार पक्ष या गावामध्ये असतो। मागच्या वेळी आमचे इथे चारीचे चारी नगरसेवक निवडून आलेले आहेत, पण आमची एकच समस्या आहे की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात वारंवार महापालिकेकडं त्याच्यानंतर याच्याकडं आम्ही आंदोलनं केली। आम्ही PPE किट घालून याच्यामध्ये केले की बा जर हा तुम्ही जो अवाढव्य टॅक्स वाढवला आहे हा कमी करा, पण हे जे सत्ताधारी जे आहेत यांनी त्याच्यावर न लक्ष द्यावं। हे त्यांचे स्वतःची बिलं काढण्यासाठी किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचं करण्यासाठी त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स कमी केलेला नाही आहे। प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे। प्रदूषणासाठी आमचे अरविंद म्हात्रे तुमचे याच्या हायकोर्टापर्यंत गेले तरी देखील त्याच्यामध्ये इथला जे सत्ताधारी आहेत यांनी लक्ष द्यायला पाहिजे याच्यात आणि प्रदूषण कमी करायला पाहिजे, पण त्याच्यावर त्यांचं कुठंच लक्ष लागत नाही। महत्त्वाच्या काय समस्या आहेत आता ह्या भागात? काय समस्या आहेत महत्त्वाच्या? मग महत्त्वाच्या समस्या रस्ते आहेत, पाणी आहेत। पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कारण कोणाला आज ह्या भागामध्ये या विभागामध्ये पुरेसं पाणी मिळत नाही। आम्ही प्रयत्न करून आम्ही कुठंतरी थोडा हे करतो, पण यांच्याकडं कुठला धोरण नसल्या पाण्याच्या संदर्भात। इवन पनवेलमध्ये सुद्धा आज पाण्याचा प्रश्न आहे, जो पण पाण्याचा प्रश्न हा मोठा गढ प्रश्न आहे। रस्ते नाहीत बऱ्याच ठिकाणी, आम्ही प्रयत्न करून हे करतो, पण रस्तेसुद्धा जे सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे ते अजून होत नाहीत। काय समस्या तुमच्या? आमच्या समस्या शाळा जिल्हा परिषदेच्या होत्या, आज 9 वर्ष झाली तरी पण जिल्हा परिषद शाळेवर कुठल्याच शाळेवर असा शिक्षक पण जिल्हा परिषदेतच आहे। महानगरपालिकेने काय केलं ना, आणि यांच्या धोरणं सगळ्यात चुकीचे आहेत। आणि आत्ता अंगणवाड्या झाल्या, हे शाळा झाल्या, हे कुठून तरी आम्ही कंपन्यातून फंड आणून त्यांच्या शेअर्स पण त्याच्या यात आम्ही त्यांचे रिपेअरिंगचं काम करतो, पण महानगरपालिकेत जिल्हा परिषदेच्या शाळेवर अजिबात दुर्लक्ष आहे। पण महानगरपालिकेला तर म्हणते ना कोट्यवधी निधी आणलाय आम्ही इथं विकास केलाय, पण त्याच्यावर शाळेवर कुठे केलं निधी? तुम्ही कुठल्या पण शाळेवर बघा, महानगरपालिकेने कुठला केले बघा तुम्ही। रस्त्याची काय अवस्था आहे? रस्त्याची अवस्था आता इथनं तुमचा रस्ता आहे, एक खड्डा पडला आहे, त्याचे एक ट्रक मगून हे जाणार आहे, म्हणजे खरी जाईल एवढी रस्त्याची समस्या बेकार आहे। पण महानगरपालिका गावात तर इतका म्हणजे बेकार आहे। आमचा तो एक डोंगरेच्या पारचा रोड जलवर्षी केला आणि अंदाज तुटून गेला, या आमच्या समस्या आहेत। ह्या वेळेस महानगरपालिकेत कोणाही सत्ता येईल पनवेलला? आमचीच आघाडीची येणार, महाविकास आघाडीचीच येणार। काय प्रमुख समस्या काय पनवेलच्या? प्रमुख समस्या म्हणजे जो टॅक्स आहे तो अतिशय घातक आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर एवढा कुठं मला भेटणार नाही टॅक्स, ना मुंबईला भेटणार नाही, ना नवीन मुंबईला भेटणार नाही, एवढा अवाढव्य टॅक्स लावून ठेवलेला आहे। आणि तो कशासाठी? तर टॅक्समध्ये पैसे कमवायचे आणि कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना पैसे कमवायचे। बघा, ही रस्त्याची दृष्टी अशी आहे ना, खाली चांबडी असते ना, चांबडी, अशा चांबडीप्रमाणे त्यांनी रस्ते बनवलेत, अर्धा इंच पण लेर नाही रस्त्यावर। रस्ता झाला आणि आता तुम्हाला पाहिजे असेल आम्ही दाखवतो, ओरिजिनल रस्ते जुने रस्ते आहेत ना ते याच्यापेक्षा खूप चांगले आहेत। वरच्या रस्त्याची याची चांबडी निघून गेलेली आहे। दुसरं म्हणजे गावामध्ये गटाराची सोय कुठेच नाही, आणि पाणी तर पहिला पंचायतीने जे कामं केलेली आहेत तेवढीच। लाईट पण पंचायती असताना पंचायतीमध्ये झालेले तेच आहेत। महानगरपालिकेने काय केलं? महानगरपालिकेने काही केलं नाही।
फक्त घंटागाडी ठेवली घाण उचलायला, एवढंच काम केलं. ते पहिल्यापासून पंचायती होतीच, तरी पण या लोकांनी ते ठेवलेलं आहे. महानगरपालिकेने काही एक पैशाचं काम नाही केलेलं आहे. आता साधारण मग महानगरपालिकेत कोणाची सत्ता येईल वाटतं? महागाडीचं ते. महाविकास आघाडी सत्ता येईल. हा. कारण- आता बघा महानगरपालिकेच्या बस चालू नाहीत, म्हणजे बसच नाही, तरी पण त्यांनी बस थांब्यावर अतोनात खर्च केलेला आहे. बरं. असं बस चालू नाही तर बस बस हा, स्थानक चालू म्हणजे बघा ना काय? कसं आहे. बस नाही, महानगरपालिकेची बसच नाही. महानगरपालिकेचे बस बस लाख मा- रुपये. बस नाहीत, बस ह्याच्या बस जे आहे शासनाच्या त्याच्यावर ते बस थांबे बनवलेत. ते 7 ना 8 लाख रुपये बनणारे बस 27 लाखाला. तर एवढा मोठा इस्टिमा, एवढा मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये. महानगरपालिकेनं भ्रष्टाचार केलाय. मस्करी नक्की ना. रस्त्यावर जे दिवे होते ना ते सगळे काढून ते नवीन लावले सगळे. कशासाठी काय कामच नव्हतं ना. काय महानगरपालिकेत त्यावेळेस कोणाची हवा पनवेलच्या? यावेळी महानगरपालिकेत महाविकास आघाडीचीच हवा आहे आणि महाविकास आघाडी लागल्याशिवाय राहणार नाही. कारण गरीब जनता ही BJPला त्रासलेली आहे. अहो साधा एक सांगतो तुम्हाला, सामान्य माणसाला जर मुलांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर या लोकांनी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर बघायला आहे. तसेच इथे बरेचसे प्रश्न हे तरुणांना भेडसावतात. आज रोजगारीचा प्रश्न आहे, मोठा रोजगारीचा प्रश्न आहे. यांचं काही प्लॅनिंग नाही. विमानतळ येत आहे, सांगतात तिकडे 3000 भरती होणाऱ्या स्थानिकांची, परंतु त्याच्यासाठी जे प्रॉपर ट्रेनिंग द्यायला पाहिजे युवकांना ती दिलेली नाही. युवकांसाठी आज पॉलिटेक्निकल कॉलेजेस पाहिजेत. आज तुम्हाला सांगतो रामवाडीला पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, तिथे आमची पोरं जाऊन ॲडमिशन घेतात, ठाण्याला जाऊन ॲडमिशन घेतात. पण इथं एक सरकारी पॉलिटेक्निकल, एक चांगला सुसव्य असं पॉलिटेक्निकल कॉलेज पाहिजे, तो सुद्धा या लोकांनी नाही काढला. दुसरी गोष्ट म्हणजे इथे MIDCला लागून जे प्रदूषणाचा जो त्रास होतो आम्हाला, तो अगदी आरोग्याला घातक आहे. आमचे आज तरुण पोरं, लहान मुलं, त्यांना कंटिन्यू आजारपणा हा चालू असतो. का? जर ती MIDC जो प्रदूषण सोडतो तो आम्ही स्थानिक खात असतो. त्याचं या महानगरपालिकेत सत्ता असलेल्या BJPवाल्यांना काहीही पडलेलं नाही आहे. आज सकाळी पहाटे पाहतो आपली तर तांब्या पितल्याची भांडी लाल झालेली असतात. म्हणजे विचार करा, जर एखाद्या स्टीलवर एवढा मारा होत असेल तर माणसाच्या शरीरावर किती मारा होत असेल. आणि इथले रस्ते म्हणा, पाण्याचा प्रश्न म्हणा, आज दिवाळी सणासुदीच्या दिवाळी अभ्यंगस्थानासाठी इथे पाणी नव्हता. आमचा इथला एक कामगार वर्ग ऑफिसमध्ये जाऊन त्याने ऑफिसात आंघोळ केली. ही वेळ महानगरपालिकेने आणलेली आहे. आज रस्ते बघितले तर नुसती डांबर टाकून रस्ते बनवतात. आज एवढा महानगरपालिकेला जो काही टॅक्स जमा होतो तो टॅक्स एवढा आवाढव्य वाढवलेला आहे का विचारू नका. आणि त्याच्यात यांचं पुढचं धोरण काय तर 300 कोटीचा महानगरपालिकेचा ऑफिस. अहो महानगरपालिकेचा कार्यालयासाठी 300 कोटी संपवण्यापेक्षा मी बोलतो सामान्य जनतेचे जे मूलभूत गरजा आहेत, प्रश्न आहेत, तेच आधी कारमी लावा ना. यासाठी ही जी त्रासलेली जनता आहे ती नक्कीच महाविकास आघाडीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. ओके, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतं यावेळेस महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी 100% येणार. ही काल्या डगरावरची रेष आहे. प्रामुख्याने पाहायला गेले तर पहिली आमची इथे ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली, परंतु महानगरपालिका लादल्यापासून त्याही सांगावं की आम्ही प्रॉपर एक गावामध्ये काम केलं. आता बघायला गेलं तर देवीच्या पाड्यामध्ये नेहमी गटारगंगा वाहत असते, त्याच्याकडे दुर्लक्ष. तरुण नाही तर रोजगार नाही. मुलाला खेळण्यासाठी तुम्ही सिटीमध्ये बघा, तुम्ही सिटीमध्ये त्या उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी साहित्य आहेत, परंतु इथे कारखान्याचा आम्ही त्रास घेतो आणि त्यांना खेळण्यासाठी मुलांना तिकडे त्यांना रोजगार उद्याने दिलं, परंतु इथल्या लहान लहान मुलांना इथे उद्याने नाहीत. अशी आता म्हणतात ना, केंद्रात आमची सत्ता, राज्यात आमची सत्ता, इथं भाजपची सत्ता दिली तर विकास होईल पनवेलचा. आता त्या 5-6 वर्षी ताईला सत्ता दिली होती ना, का शाखा पक्षाला सत्ता दिली होती? ताई विचारा, सत्ता शाखा पक्षाची होती का भारतीय जनता पार्टीची होती? भारतीय जनता पार्टी सत्ता असताना सुद्धा बोलता अजून विकास करण्याची संधी पाहिजे. अजून काय कसली संधी पाहिजे? मग आता कोण ह्या वेळेस पनवेलमध्ये? निश्चित महाविकास आघाडी निवडून येणार आणि महानगरपालिकेवर महाविकास आघाडी झेंडा फडकणार. होय, काय वाटतं नक्कीच. काय होईल? नक्कीच महायुतीचं सरकार येणार आता. महायुती पनवेल महाविकास आघाडी? महाविकास आघाडी, सॉरी. अजून दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आता पनवेलमध्ये जी घराची किमती आहेत 60 ते 70 लाख रुपये
एका फ्लॅटची किंमत आहे बरोबर. बरं. त्याच्याच तुलनेमध्ये देवीचा पाडा पालेखुर्दमध्ये बघायला गेलं तर 25 ते 30 लाख रुपये किंमत आहे बरोबर. मग त्याच हिशोबात तुम्ही इकडे टॅक्स एवढा लावला, जिथं पनवेलला जेवढा टॅक्स आहे तेवढाच गावामध्ये लावलाय. हे सरासर चुकीचं आहे. लोकांना याचा खूप मोठा फटका भेटलाय. त्याच्यामुळे आता पूर्ण बदल होणार. भाजपला हटवणार लोक. भाजपला हटवायचं. हो, काय 100%. कारण काय? हेच ना, एवढं मोठं कारण आहे ना. आता तुमच्या गावात काय काय समस्या? 10,000 रुपये घरपट्टी होती हं. ग्रामपंचायत असताना बरोबर. ती आता लाखोमध्ये गेली. 1 लाख 2 लाख अशा लाखोमध्ये जवळ 10 पटीने घरपट्टी काय वाढली. नाही, पण जेव्हा ग्रामपंचायत होती तर आता इथं तुमचं ही झाली महानगरपालिका झाली. पण आता महानगरपालिकेमुळे तुम्हाला ही मिळाली असतील ना, अनेक सेवा मिळाल्या असतील. त्यामुळे ग्रामपंचायत असताना त्या सेवा आहेत. त्याच्यामध्ये अजून काय नाही. पाणी होती ग्रामपंचायत असल्यापासून बरोबर. ते पण MIDCचं पाणी. त्याच्यानंतर रस्ते पण ग्रामपंचायत आपला महानगरपालिकेने असं काहीच नाही केलं. कधी दाखवू शकतील आम्हाला. स्ट्रीट लाईट ते पण ग्रामपंचायत असल्यापासूनच आहे. आता बीजेपी तर व्हिजन असलेला पक्ष आहे अशी चर्चा असते. काय ना, सगळ्या बात आहेत त्या. त्याच्यामुळे आता बदल होणार. हो. काय म्हणताय? हे दुबार मतदान एवढे नोंदवतात ना, खोटे मतदान बाहेरचे, काय विचारू नका. कारण यांची सत्ता आहे, ऑफिसर त्यांचे आहेत, कुठूनही नावं आणतात आणि कुठेही भरती करतात. तरुण म्हणून तुला काय वाटतं की पनवेल पनवेल पाहिजे? पनवेल हा चांगलाच पाहिजे. नेमकी बघायला गेलं तर आमच्या गावात जो टॅक्स आहे ना तो खूप मोठा आली, कारण घरपट्ट्या खूप वाढत चालल्यात. सुविधा काही भेटत नाही सरकारकडून आम्हाला. जी अपेक्षा पाहिजे ती सरकारकडून काही आम्हाला भेटत नाही. आतला 16-17 वर्ष झाली भाजपच्या सत्ता आहे ना. तरुण पोरांना कामा भेटत ना, काय रोजगार भेटत. आज इथं डोंगरवाडी इथं कंपनी काढली तर नाव माहीत, तिथं गेलो तिथं करतं बाहेरच्या गावाले पोरांना कामाला घेणार नाही. जागा आमच्या गेल्या, सगळं आमचं गेलं ना, आम्हाला कामाला घे कोण ना कुठं घ्या आम्हाला काय. मग आम्ही काय असंच राहायचा हा ना. घरपट्टे यांचे किती वाढवले. जिथं ग्रामपंचायत असताना 15 ते 16,000 ग्रामपंचायतला 3 लाख 2.5 लाख घरपट्टे येतं आम्हाला. जिथं दीपक पटल्याचा जो ग्रामपंचायत असताना आम्हाला या भेटत त्यांच्याकडून निधी, ते आम्ही संपूर्ण गावासाठी वापरली होती. आजला ती जातं रामशेठ यांच्याकडे, तिथून काही आम्हाला सुविधा सुद्धा भेटत नाही. आता मग 15-16 वर्ष झालं महानगरपालिकेची सत्ता बीजेपीकडे आज तू म्हणतोय. मग ह्या वेळेस जर हे सगळं चित्र बदलायचं असेल तर काय पर्याय आहे तुमच्या समोर? पर्याय आम्ही प्रयत्न नक्कीच करू. जर आमची महाविकास आघाडी सत्ता आली, आम्ही या सुविधा नक्कीच प्रयत्न करू की आम्हाला ही सगळी सुविधा भेटावं. घरपट्ट्या कमी व्हा आमचं. आजला तुम्ही बघता ते लाईटीचं बिल किती खूप वाढत चाललंय. ते मीटर चुकीचं लाईटीचं आणले त्यांचे बाई अदानीने. सगळा सरकार मेन सरकार अदानी चालवते हल्ली. शेकापची काय अवस्था आहे पनवेलमध्ये? शेकापा स्ट्रॉंगच नेहमी असणार. शेकापा म्हणजे आज शेका कट्टर आहे. कुणी कुठेही गेला ना तरी लागताना आमचे शेकापा कधीही मिटणार नाही. बाळाराम पाटलांबद्दल काय मत? बाळाराम पाटील आता आमच्यासाठी देव माणूस सारखे आहेत. कारण सदैव कोणच्यासाठी काही झालं रात्री कधी उठून कुठे येतात आमच्यासाठी. शेकाप बद्दल काय मत आहे? शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आहे. कष्ट करणारी कामगारांचा हा ग्रामीण विभाग आमचा सगळा शेतकरी कामगार पक्ष मध्ये मोडतो आणि निष्ठावंतांचा पक्ष आहे. हा कधी न ढासळणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे शेका पक्षाची नांदी ही आजपासून नाही तर आमच्या वाडवडिलांपासून आम्हाला वारस हक्क जो शेका पक्षाचा आहे तो मिळालेला आहे. आणि त्याच्या जोरावरच आज आम्ही बोलतो की आमची जी महाविकास आघाडी झालेली आहे त्याच्यामुळे नक्कीच आमची सत्ता ही BJP वाल्यांची पलटी होऊन महाविकास आघाडीचा झेंडा हा नक्कीच पनवेल महानगरपालिकेवर लागेल. बाळाराम पाटलांबद्दल काय? बाळाराम पाटील म्हणजे एक स्वच्छ नेता आहे आमचा. असा स्वच्छ नेता आहे की आमच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये जे बाळाराम पाटील बोलतील ते आम्ही ऐकतो. कारण आमच्या कुठल्याही गरजा कुठलाही समस्या असो रात्री बेरात्री ते आमचा फोन उचलतात. आणि आज बाळाराम पाटलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या घरी कधीही जा, त्या माणसाला चहा दुपारी गेला तर जेवण ताई देतात. आणि काय समस्या असतात ते ऐकून घेतात. नुसतं शेतकरी कामगार पक्षाचेच कार्यकर्त्याचे तर नाही, इतर पण कार्यकर्ते कोणीही जाऊ दो, BJP वाला जाऊ दो, सेनेवाला जाऊ दो, कोणताही कार्यकर्ता जाओ, त्याचं कामाचं निराकरण ताबडतोब साहेब लगेच जे काय काम असेल त्याला फोन उचलून त्याचा निराकरण करतात. त्यामुळं स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ नेता असा की जो खरोखर या आज राष्ट्रपतीच्या हातचे त्यांना एक त्यांचा मान सन्मान झालेला आहे. त्यांचं वक्तृत्व पण चांगलं आहे. आणि तात्यांनी आम्हाला खरोखर एक कोहिनूर हिरा दिलेला आहे. आणि तो कोहिनूर हिरामुळेच आम्ही सर्व निष्ठावंत शेका पक्षाचे कार्यकर्ते आज आम्ही मोठ्या गर्वाने सांगतो की शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीची सत्ता ही लागणारच.
सांग ना. ठीक आहे. थांबूया इथं. तर पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं पनवेलकरांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, पनवेल.